ऐश्वर्यास क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा देणारा असं कैरीचं पन्हं बघूया. हे पन्हं एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीज केल्यास हे 15 ते 20 दिवस टिकू शकतं. तर इथे मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून घेऊया. कुकरमध्ये टाकून शिजवून घेऊया. मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलंय. मीडियम टू हाय फ्लेमवर ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया. कुकर थंड झालेला आहे, यातल्या कैऱ्या काढून घेऊया. कैऱ्या बघा कशा मस्त शिजलेल्या आहेत. आता ह्याचे वरचे साल काढून घेऊया. आता सालाचा गर काढूया. कैरी खूप गरम आहे, मी थंड करायला बाजूला ठेवतीये. तोपर्यंत आपण चाचणी करूया. 1 पॉट कैरीचा गर निघेल तर त्याचप्रमाणे 1 पॉट साखर घेऊया. यात साखर झाकेन इतकेच पाणी टाकावे. म्हणजेच 1 पॉट साखर घेतली तर अर्धा पॉट पाणी टाकावे. अशी साखर पाण्यात मेल्ट करून घेऊया. कैऱ्या थंड झालेल्या आहेत, त्याचा गर काढून घेऊया. उन्हाळ्यात कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा हे पन्हं पिल्याले कधीही चांगले. त्या कैरीच्या गराला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. प्रत्येकी अर्धा चमच काळे मिरे पावडर, इलायची, जिरे पावडर, काळं मीठ आणि मीठ हे सर्व टाकून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. चाचणीलाही उकळा फुटलेला आहे. यात लिंबू पिळून घेऊया, म्हणजे साखर दाणेदार होणार नाही. याला 1 ते 2 उकळी फोडून घेऊया. बघा लिंबामुळे पाकावर कसा फेस वरती आलेला आहे, हे काढून घेऊया. एकतारी चाचणी झाली की पाक रेडी आहे. हे मिक्सरमध्ये फिरवलेला गर आता त्यात टाकूया. तर हे सर्व मिक्स करून घेऊया. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. याला कमी गॅसवर शिजू देऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घट्ट झाल्यास गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया. गर थंड होईपर्यंत ग्लासाला आपण तिखट आणि मीठ लावून घेऊया. ग्लासाला लिंबू लावूया आणि हे सर्व बाजूने लावून घेऊया. ग्लासात बर्फ टाकूया. 2-3 पुदिन्याचे पानंही टाकूया. हे थंड झालेलं पन्हं हे 2 ते 3 चमच टाकूया. आपल्या टेस्टनुसार हे कमी जास्तही करू शकतो. आता यात थंड पाणी टाकूया.
हे सर्व मिक्स करून घेऊया. लिंबाच्या स्लाइसनं व पुदिनाने ह्याला गार्निश करून घेऊया. हे पन्ह एअरटाईट कंटेनर मध्ये फ्रीज केल्यास हे 15 ते 20 दिवस टिकू शकतं. कच्च्या कैरीचं पन्ह रेडी आहे. एन्जॉय.